वाशी मिनी शिशोर परिसर के पर्यटन विकास को बढ़ावा देने के साथ ही उभरते कलाकारों की छिपी प्रतिभाओं को मंच मुहैया करवाने के मकसद के साथ पिछले 16 वर्षों से पूर्व उप महापौर अविनाश लाड़ और पूर्व नगर सेविका प्रणाली लाड़ के नेतृत्व में नवी मुंबई पर्यावरण संरक्षण चैरिटेबल ट्रस्ट द्वारा काला घोड़ा फेस्टिवल की तर्ज पर नवी मुंबई चौपाटी फेस्टिवल का जोरदार आयोजन किया जाता रहा है। हर वर्ष की भांति इस साल भी आयोजित नवी मुंबई चौपाटी फेस्टिवल 2023 के उद्घाटन के पूर्व महानगर पालिका के आयुक्त राजेश नार्वेकर के हाथों वाशी मिनी शिशोर में लंबे समय से बंद पड़ी और उद्घाटन की प्रतीक्षा कर रही टॉय ट्रेन और नवी मुंबई महानगर पालिका के माध्यम से निर्मित नवी मुंबई के पहले पंछी संग्रहालय का जोशो खरोश के साथ उद्घाटन संपन्न हुआ। तत्पश्चात तैरते रंगमंच को लेकर पूरे नवी मुंबई और आसपास के इलाकों में मशहूर चौपाटी फेस्टिवल का उद्घाटन नवी मुंबई महानगर पालिका के आयुक्त राजेश नार्वेकर के हाथों बड़े ही शानदार, उत्साहपूर्ण और जोशीले वातावरण में संपन्न हुआ, जहां उनके साथ मनपा के अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, उपायुक्त श्री राम पवार, शरद पवार, दिलीप नेरकर, डॉक्टर बाबा साहेब रांजणे, शहर अभियंता संजय देसाई, प्रसिद्ध भवन निर्माणकर्ता बच्चू भाई पटेल, कांग्रेस के प्रवक्ता रविंद्र सावंत और नागरिक बड़ी संख्या में मौजूद थे। इस फेस्टिवल के उद्घाटन कार्यक्रम के पश्चात उपस्थित मान्यवरों के साथ तमाम नागरिकों ने गंगा आरती कर जहां परिसर को भक्तिमय वातावरण में लीन कर दिया, तो वहीं आसमान में गुब्बारे छोड़कर इस चौपाटी फेस्टिवल की आधिकारिक शुरुआत की। इस मौके पर मान्यवरों ने चौपाटी फेस्टिवल के आयोजक अविनाश लाड़ और प्रणाली लाड़ के इस अनोखे उपक्रम की जमकर सराहना करते हुए कहा कि ये दोनों ही कर्तव्यनिष्ठ जनप्रतिनिधि इस फेस्टिवल के माध्यम से महाराष्ट्र की संस्कृति और कला को जिंदा रखने की दिशा में एक बेहतरीन कार्य करते हुए नवी मुंबई करों को उनका एक हक का मंच उपलब्ध करवाने में महत्वपूर्ण सामाजिक कार्य कर रहे हैं, जिससे समाज में एक आदर्श उदाहरण स्थापित हो रहा है। चौपाटी फेस्टिवल येऊन खरोखर खूप आनंद वाटला आणि कारण मागच्या अनेक वर्ष हा कार्यक्रम सुरू आहे। कोविडमध्ये 2 वर्ष आणि पुढे काही इतर कारणांमुळे 1 वर्ष असं त्यात खंड पडला होता, त्याची पुन्हा नव्याने सुरुवात झाली या गोष्टीचा मला आनंद आहे। आणि ती सुरुवात होताना मागचे काही महिने जी बंद असलेली टॉय ट्रेन होती आणि दुसरे म्हणजे अविनाशजींच्या डोक्यामध्ये एक बर्ड पार्क असावं जे नवी मुंबईत कुठे नाही आहे, ही एक मागचे 1.5-2 वर्ष ते प्रयत्न करत होते, ते पण आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की या परिसरातल्या मुलांसाठी एक चांगलं प्रेक्षणीय स्थळ या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, त्याचा आनंद आहे। आणि या फेस्टिवलच्या निमित्ताने या ठिकाणी वैयक्तिक पातळीवर सण आणि सुट्टी साजरी करताना महोत्सवाच्या स्वरूपामध्ये या परिसरातल्या सर्व लोकांना त्यात समावेश करून घ्यावा आणि सर्वांनी मिळून हे सुट्ट्या आणि हे सण आणि हे वातावरण याचा आनंद घ्यावा, या प्रयत्नातून हा फेस्टिवल या ठिकाणी होतोय आणि लोकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की 21व्या शतकातील एक शहर, सुंदर शहर, स्वच्छ शहर, त्यामुळे या शहराला, नवी मुंबईला एक सांस्कृतिक शहर म्हणून ओळख देण्याचं काम देखील हे चौपाटी महोत्सव करेल याची मला खात्री आहे। हा मिनी सीशोर जो आहे हा एक नवी मुंबईतला अतिशय खऱ्या अर्थाने प्रेक्षणीय आणि टुरिस्ट स्पॉट आहे आणि इथे रोज देखील हजारोनी लोक वॉकिंगच्या निमित्ताने किंवा एक्सरसाइजच्या निमित्ताने किंवा पाहण्याच्या निमित्ताने मुलं येत असतात। त्यामुळे इथे अनेक गोष्टी करायला किंवा प्रेक्षणीय स्थळ म्हणून लोकांना आकर्षित करण्यासाठी इथे अनेक अजूनही खूप संधी आहे आणि त्याची वारंवार मागणी अविनाशजी लाड आणि इथले सर्व स्थानिक लोकांकडून होत असते। पण हे करत असताना पुन्हा आपल्याला इथली खाडी, इथलं पर्यावरण याचं देखील भान ठेवणं आवश्यक आहे। त्यामुळे पर्यावरणाचं कुठे नुकसान होणार नाही आणि शासनाचे किंवा मान्य न्यायालयाचे जे काही आदेश असतील या सगळ्यांना लक्षात ठेवून इथे जो काही प्रेक्षणीय स्थळ म्हणून लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी ज्या सुविधा करणं आवश्यक आहे त्या महापालिकेतर्फे नक्की करण्यात येतील। चौपाटी फेस्टिवल के पहले ही दिन लावणी सम्राट अस्मित कामटे एंड ग्रुप द्वारा धमाकेदार डांस प्रस्तुति ने इस चौपाटी फेस्टिवल में 4 चांद लगा दिया।
इस फेस्टिवल के आयोजक अविनाश लाड़ ने चौपाटी फेस्टिवल के अपने संकल्पना पे प्रकाश डालते हुए कहा कि उनका एक ही मकसद है कि ऐसे फेस्टिवल के माध्यम से लोगों में अपनेपन की भावना का निर्माण करना और अपने संस्कृति को जिंदा रखना। आता माझ्या भावना अशा आहेत की मला बोलता येणार नाही, कारण माझं एक स्वप्न होतं. प्रत्येक वेळेला काही नाही मी नवीन करत असताना लोकांनी खूप अडथळे आणले, पण माझी एक जिद्द असते की अडथळा आणलं तर काम पूर्ण करायचं आणि मी चुकीचं काही करत नसतो. कायद्यामध्ये बसून काम करत असतो आणि मला प्रशासनाने खूप मोठी मदत केली. मी खरोखर आयुक्त साहेबांचं आणि डॉक्टर श्रीराम पवार यांचं मनापासून कौतुक करतो की त्यांनी माझ्या पाठीशी उभे राहिले आणि जेवढ्या काही परवानग्याला सगळं आणून त्यांनी त्या कार्यक्रमाला करून दिला. राहिला चौपाटी फेस्टिवलचा विषय, 2 वर्ष कोविडचा काळ होता. गेल्या वर्षी माझ्या घरामध्ये दुःखद घटना घडली होऊन राहिला होता, पण हा सिलसिला आमचा चालू राहील. हा लोकांचं आकर्षण केंद्र आहे. चौपाटी महोत्सव लोकांना आनंद देतो, लोकांच्या चेहऱ्यावर आनंद देणे एवढंच काम आमचं आहे. कारण लोकांनी आम्हाला भरभरून दिलं आहे. आमचंही कर्तव्य आहे की लोकांच्यापर्यंत लोकांना काही द्यावं आणि तो देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. जे कोकणातले काही पदार्थ असतील, आगरी पदार्थ असतील, आमचे कराडी पदार्थ सगळे या ठिकाणी लोकांना आनंद आणि कमी पैशात मिळणार आहे. त्यामुळे आल्यानंतर घरची चिंता न करता कार्यक्रम बघा, आनंदाने जेवा आणि कुटुंबासकट आनंद उलटा, हा एक आमचा उद्देश आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.